जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या विदर्भ स्टडी या यूट्यूब चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये विद्यार्थी मित्रांनो भरती निघालेली आहे। ग्रुप सी आणि ग्रुप डीची भरती आहे आणि टोटल जागा आहेत 620। तर त्याबद्दल आजचा व्हिडिओ आपण बघत आहोत। व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। विविध पदाच्या जागा आहेत आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा, जाहिरात लिहिली आहे 27/3/2025 ओके। तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेवरील गट क व गट ड, ठीक आहे, गट क व गट ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरतीद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदांची जी शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तीची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे। ठीक आहे, एकूण जागा आहे 620। गट क व गट ड 2 पदाच्या जागा आहेत आणि फॉर्म भरायला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायला सुरुवात होत आहे 28 तारीखला। 28/3/2025 ते शेवटची तारीख असेल 11/5/2025 आणि या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। ठीक आहे, तर बघा कोणकोणत्या जागा आहेत आणि वेतन श्रेणी काय असणार आहे। तर 7व्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी असेल। तर या ठिकाणी तुम्हाला गट क, ठीक आहे, बायोमेडिकल इंजिनिअरिंगची जागा आहे, 1 जागा असेल। ठीक आहे, कनिष्ठ अभियंता यांच्यासाठी 35 जागा आहेत। कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग यांच्यासाठी 6 जागा आहेत। उद्यान अधीक्षक 1 जागा। या ठिकाणी तुम्ही वेतन श्रेणी बघू शकता, कोणत्या पदासाठी किती वेतन आहे। नंतर आहे सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी यांच्या 1 जागा आहे। वैद्यकीय समाजसेवक यांच्या 15 जागा आहेत। नंतर डेंटल हायजिनिस्ट यांच्या 3 जागा आहेत। स्टाफ नर्स GNM यांच्या टोटल 131 जागा आहेत। नंतर डायलिसिस तंत्रज्ञ यांच्या 4 जागा आहेत। सांख्यिकी सहाय्यक यांच्या 3 आणि ECG तंत्रज्ञ यांच्या 8 जागा आहेत। ठीक आहे, त्यानंतर बघा CSSD तंत्रज्ञ सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट, ठीक आहे, टोटल 5 जागा आहेत। नंतर आहार तंत्रज्ञ यांच्या 1 जागा। नेत्र चिकित्सा तंत्रज्ञ 1 जागा। औषध निर्माता औषध निर्माण अधिकारी यांच्या 12 जागा आहेत। आरोग्य सेवक किंवा आरोग्य सहाय्यक महिला 12 जागा। त्यानंतर बायोमेडिकल इंजिनिअरिंग सहाय्यक बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक 6 जागा। पशुधन पर्यवेक्षक याच्या 2 जागा आहेत। ऑक्सिलरी नर्स मिडवाईफ ANM याच्या 38 जागा आहेत। नंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप, ठीक आहे, याच्या 51 जागा आहेत। नंतर शस्त्रक्रियागृह सहाय्यक 15 जागा आहेत। सहाय्यक ग्रंथपाल 8 जागा आहेत। वायरमॅन 2 जागा। ध्वनिचालक 1 जागा। उद्यान सहाय्यक 4 जागा। लिपिक टंकलेखक 135 जागा। नंतर लेखालिपिक 58 जागा। त्यानंतर बघा विच्छेदन मदतनीस 4 जागा। कक्षसेविका आया यांच्या 28 जागा। नंतर कक्षसेवक वॉर्ड बॉय यांच्या 29 जागा। अशा टोटल विद्यार्थी मित्रांनो 620 जागा आहेत। आता याच्यासाठी जे क्वालिफिकेशन काय असेल, शैक्षणिक पात्रता, तर ती बघा। आता हे बघा, ऑनलाईन अर्ज भरवण्यासाठीचे वेळापत्रक आहे, टाईम टेबल। तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू करण्याचा जो दिनांक आहे तो आहे 28/3/2025, म्हणजे आजपासून। ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा जो अंतिम दिनांक आहे, लास्ट डेट असेल, ती आहे 11/5/2025 रात्री 12 वाजेपर्यंत। नंतर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा जो अंतिम तारीख आहे ती सुद्धा 11/5/2025 पर्यंत आहे।
जे तुमची हॉल तिकीट आहे, प्रवेशपत्र आहे, ते परीक्षेच्या 7 दिवसाआधी तुम्हाला नवी मुंबई या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर परीक्षा शुल्क असणार आहे, चालान असेल. जे खुला प्रवर्ग आहे, ओपन कॅटेगरी, त्यांच्यासाठी 1000 रुपये आणि जे रिझर्व कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी 900 रुपये. ठीक आहे. तर बघा आता क्वालिफिकेशन काय असेल तर बायोमेडिकल इंजिनियर. तर या ठिकाणी तुम्ही कोणत्या पदासाठी किती जागा आहेत ते बघू शकता. कोणत्या पदासाठी किती जागा आहेत आणि कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार तुम्ही फॉर्म भरू शकता. तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहोत. त्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता. तर बघा बायोमेडिकल इंजिनियर याच्यासाठी जे शैक्षणिक पात्रता आहे ती आहे मान्यता विद्यापीठाची बायोमेडिकल इंजिनिअरिंगची पदवी. ठीक आहे. त्यानंतर संबंधित विषयामध्ये 2 वर्षाचा एक्सपिरियन्ससुद्धा असला पाहिजे आणि मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. नंतर आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क. याच्यासाठी जे शैक्षणिक पात्रता आहे ती असेल ती काय असेल तर मान्यता प्राप्त विद्यापीठाची सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी. ओके. नंतर आहे मराठी भाषेचे ज्ञान. नंतर बघा कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनियर यांच्यासाठी क्वालिफिकेशन काय असेल काय आहे तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची बायोमेडिकल इंजिनिअरिंग पदवी. सेम जे पहिल्या याच्यात होतं तेच 2 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान. त्यानंतर या ठिकाणी सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी. ओके. यांच्यासाठी जे क्वालिफिकेशन आहे काय आहे तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी. ठीक आहे. एनी स्ट्रीम. नंतर बघा शासन मान्य पत्रकारिता व जनसंज्ञापन जर्नलिझम मास कम्युनिकेशन मधील पदविका. नंतर आहे शासन मान्य संस्थेमधील संबंधित कामकाजाचा 3 वर्षाचा अनुभव. ठीक आहे. एक्सपिरियन्स असला पाहिजे 3 वर्षाचा आणि मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेचे ज्ञान असले पाहिजे. त्यानंतर आहे वैद्यकीय समाजसेवक यांच्यासाठी जे शैक्षणिक पात्रता आहे ती काय आहे तर मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून समाजशास्त्र शाखेची पदवीचर पदवी म्हणजे PG असलं पाहिजे. नंतर 2 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान. नंतर बघा स्टाफ नर्स GNM काय क्वालिफिकेशन आहे तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची BSc नर्सिंग पदवी. बघा BSc नर्सिंग असलं पाहिजे किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा HSC उत्तीर्ण व महाराष्ट्र नर्सिंग कौशल्याची जनरल नर्सिंग व मिडवाईफ नर्सिंग या विषयामध्ये पदविका. बघा या ठिकाणी तुम्हाला BSc नसेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता GNMमध्ये. फक्त तुमची 12वी झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही जे नर्सिंग केलं त्याची पदवी असली पाहिजे. आणि नंतर 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला असला पाहिजे नर्सिंग पदाचा. महाराष्ट्र नर्सिंग कौशल्याची नोंदणी आवश्यक आहे. बघा नोंदणी असणे आवश्यक आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान असले पाहिजे, नॉलेज असले पाहिजे. त्याच्यानंतर आहे डायलिसिस तंत्रज्ञ. ओके. यांच्यासाठी जी क्वालिफिकेशन आहे ती काय असेल तर बघा मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेची पदवी DMLT. ओके. 2 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान. त्यानंतर बघा सांख्यिकी सहाय्यक यांच्यासाठी क्वालिफिकेशन आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी विषयासह पदवी. संबंधित विषयामध्ये 2 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान. नंतर आहे ECG तंत्रज्ञ
यांच्यासाठी बघा क्वालिफिकेशन काय आहे, तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स या विषयामध्ये विज्ञान शाखेतील पदवी, नंतर शासनमान्य संस्थेतील ECG टेक्निशियन विषयाचे प्रशिक्षण पूर्ण असले पाहिजे ECG. नंतर आहे शासकीय, निमशासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी रुग्णालयामध्ये ECG चालवण्याचा किंवा ECG तंत्रकामाचा 2 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान. त्यानंतर आहे बघा CSSD सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट. त्यांच्यासाठी क्वालिफिकेशन काय असेल, तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची सूक्ष्म जीवशास्त्रातील पदवी. ओके. नंतर किमान 100 खाटांच्या रुग्णालयातील निर्जंतुकीकरण कामाचा 2 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान. त्यानंतर आहे आहार तंत्रज्ञासाठी काय क्वालिफिकेशन आहे, तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची फूड अँड न्यूट्रिशन विषयासह BSc पदवी किंवा न्यूट्रिशन अँड डायटिशियन या विषयामध्ये PG असलं पाहिजे. नंतर आहे कामाचा अनुभव खाजगी रुग्णालयामध्ये किंवा शासकीय रुग्णालयामध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिथे तुम्ही काम केलं असेल त्याचा अनुभव असला पाहिजे आणि मराठी भाषेचे ज्ञान असलं पाहिजे. त्यानंतर आहे नेत्र चिकित्सा सहाय्यक. ठीक आहे. त्यांच्यासाठी क्वालिफिकेशन काय असेल, शैक्षणिक पात्रता, तर बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच 12वी HSC. नंतर आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ऑप्थाल्मिक असिस्टंट पॅरामेडिकल. ठीक आहे. असिस्टंटचा तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. नंतर शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम केल्याचा 2 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान असले पाहिजे. त्यानंतर बघा औषध निर्माण अधिकारी यांच्यासाठी क्वालिफिकेशन काय असेल, तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Pharm पदवी. ठीक आहे. नंतर आहे महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्र फार्मसी ॲक्ट यानुसार असले पाहिजे. 2 वर्षाचा कामाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान. नंतर बघा आरोग्य सहाय्यक महिला पात्रता काय आहे, तर HSC 12वी उत्तीर्ण असलं पाहिजे. नंतर 2 वर्षाचा कामाचा अनुभव सहाय्यक म्हणून, मराठी भाषेचे ज्ञान आणि निवडीनंतर 12 महिन्याच्या प्रशिक्षण पाठ्यक्रम किमान 2 वर्ष उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. बघा जर तुम्हाला याच्यामध्ये सहाय्यक महिला अधिकारी यांच्यामध्ये जर निवड झाली तर तुम्हाला या कामाचा जो अभ्यासक्रम आहे तो 12 महिन्यामध्ये कंप्लीट झाला पाहिजे. 12 महिन्याचा जो प्रशिक्षण पाठ्यक्रम आहे तो 2 वर्षामध्ये कंप्लीट झाला पाहिजे. 12 महिन्यात नाही, 2 वर्षात. त्याच्यानंतर आहे बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक याच्यासाठी जे पदवी आहे काय मागत आहे क्वालिफिकेशन, तर HSC. ठीक आहे. 10वी उत्तीर्ण असलं पाहिजे. नंतर शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स या विषयामध्ये 2 वर्षाचा अनुभव, नंतर कामामध्ये 2 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान. ठीक आहे. नंतर आहे पशुधन पर्यवेक्षक यांच्यासाठी पात्रता काय आहे, तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची म्हणजेच 12वी उत्तीर्ण असलं पाहिजे पदवी शालांत परीक्षा उत्तीर्णचे प्रमाणपत्र म्हणजेच 12वीचे जे मार्कशीट आहे ती. नंतर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुसंवर्धनाची पदविका, 2 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान. ओके. अशा प्रकारे तुम्ही इथे क्वालिफिकेशन बघू शकता विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा ग्रंथपाल. ठीक आहे. सहाय्यक ग्रंथपाल यांच्यासाठी काय असेल, तर बघा शैक्षणिक अर्थ आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची ग्रंथालय शाखेची पदवी B.Lip
आणि मराठी भाषेचे ज्ञान. नंतर वायरमॅनसाठी 10वी. नंतर बघा NCTVTचे प्रमाणपत्र, 3 वर्षाचा कामाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान. नंतर बघा आता बघा लिपिक टंकलेखक. लिपिक टंकलेखकसाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, तर 135 जागा आहे टोटल. या ठिकाणी तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार कोणत्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत ते बघू शकता. क्वालिफिकेशन बघा, तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी असली पाहिजे. नंतर मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखनाचे प्रमाण किमान 40 शब्द प्रति मिनिट, म्हणजे तुमची इंग्रजी आणि मराठी टायपिंग असली पाहिजे 30-40. नंतर बघा तुम्हाला वयोमर्यादित शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र, म्हणजे तुम्ही जे टायपिंग केली त्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणे आवश्यक आहे, आणि मराठी भाषेचे ज्ञान. नंतर बघा स्वच्छ विच्छेदन मदतनीस गट ड यांच्यासाठी काय जागा आहे, क्वालिफिकेशन काय आहे, तर 10वी उत्तीर्ण असलं पाहिजे. नंतर शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी रुग्णालयामध्ये संबंधित कामाचा 2 वर्षाचा अनुभव आणि मराठी भाषेचे ज्ञान. ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता क्वालिफिकेशन, आणि त्यानुसार तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. आता त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे, कशावर प्रश्न विचारण्यात येणार आहे, काय काय येणार आहे, तर प्रत्येक पदांनुसार तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता किंवा टेलिग्राम चॅनलला तुम्हाला हे PDF मिळणारच आहे. तर बघा हे परीक्षेचा स्वरूप आहे. परीक्षेचे स्वरूप मी हात. ठीक आहे, तर हे परीक्षेचे स्वरूप आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर आपण उद्या बघू की आपण मोबाईलवरूनच ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म कशा पद्धतीने भरू शकतो.